आणि ही साईज बघा सर, ही फुल शेंड्याची साईज, शेंड्या सगळं फळ आहे बघा दिसतंय हे बघा. त्यावेळेसची कंडिशन आज वेळची कंडिशन काय नाही, साईजला चांगलं आहे, साईज आपली चांगली झालेली 500-600 ग्रॅम पर्यंत. आज बघितलं आपण हे बघा. आता सरासरी हे फळ बघा तुम्ही, ते पाठीमाग बघा, हे बघा, हे बघा, या इकडे या ना पुढे, हे बघा झाड दिसले पाहिजे. मरीचं प्रमाण भरपूर आहे आज आपल्या याच्यात कुठं तुम्हाला वाटते का मर वगैरे काय? अजिबात मर कुठंच नाही. 400 झाडांमध्ये किती मर आहे आपली? नाही एक सुद्धा. आपलं होतं ट्रेस मध्ये, पण आपण सॉइल बुस्टर वापरायला चालू केल्यापासून अजिबात नाही. झाडावर कंटिन्यू खाली आपली मुळी चालली बरोबर आहे की नाही? हो. आता मला सांगा, जे आपले शेतकरी मित्र आहे ज्यांना एसबीटी वापरायची पण धाडस होत नाही, घाबरताय का वापरू का नको, रिझल्ट भेटतील का नाही, त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, वापरलंच पाहिजे. रिझल्ट आहेत चांगले, 100% रिझल्ट आहेत, काहीच अडचण नाही, वापरलंच पाहिजे. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव नाही, ॲड्रेस सांगा ना. आकाश तुकाराम बाबर, चोपडी, राहणार चोपडी, तालुका सांगोला आणि जिल्हा सोलापूर. अच्छा, आता आपला हा प्लॉट बघतोय डाळिंबाचा, बरोबर आहे? साधारणतः आपले सगळे झाडं किती आज? हे 430 झाड आहेत. टोटल 430 झाड आहेत आपण बघू शकतो, बरोबर आहे की नाही? आणि साधारणतः आज याची पानगळ वगैरे दिवस म्हणजे किती कधी केलेली काय वगैरे सांगा ना आम्हाला तुम्ही. 10 मेची पानगळ केलेली. आज प्लॉटला दिवस किती झाले? आज 6 महिने झाले. 6 महिने झाले. आज जाऊ प्लॉटची कंडिशन बघितली, एकदम जबरदस्त आहे. म्हणजे माल जर बघितलंय बघा पाठीमागं माल, म्हणजे आणि दुसरा मुद्दा म्हणजे कलर वगैरे जबरदस्त आहे. ज्यावेळेस तुम्हाला एसबीटीचं कळलं, आपल्या अशी टेक्नॉलॉजी एसबीटी, त्यानंतर तुम्ही याला एसबीटी वापरली मधून, बरोबर आहे की नाही? तेव्हापासून तुम्हाला काय रिपोर्ट वाटले आजपर्यंत? तेलकट साठी चालू केलं, तेलकट पासून. हा, तेलकट आल्यानंतर चालू केलं स्प्रे मारायला. बर, डीआर बुस्टर मारलं. हा, त्याचा चांगला रिझल्ट आला. तुम्हाला डीआर बुस्टर मारल्यानंतर काय फरक दिसला प्लॉट मध्ये? बऱ्यापैकी कव्हर झालं, तेलकट बऱ्यापैकी कव्हर झालं. म्हणजे जळलं काय, कसं झालं काय? नाही, जळलं जाग्यावरती, ते डाग होत ते, आणि नंतर काय नवीन काय दिसलं नाही कुठं. किती मिलीनं मारला तुम्ही डीआर बुस्टर याला तुम्ही? 2 मिलीनं. 2 मिलीनं मारलं. याला तुम्ही आपलं एनपीके काय काय वापरलं एसबीटीचं? आपलं सॉइल बुस्टर चालूच आहे, 0-50 ग्रेड सोडलेली आहे बर साईज साठी. हा, एनपीके किती सोडले म्हणजे 0-50 किती गेला आतापर्यंत? 20 लिटर गेले. किती झाडांना? 400 झाडांना, 430 झाडांना 20 लिटर गेला आतापर्यंत. आणि सॉइल किती गेला आतापर्यंत याला? सॉइल आतापर्यंत 10 लिटर गेला असेल. 10 लिटर गेलं एवढ्या बागेला. किती महिन्यात? 3 महिन्यात. 3 महिन्यात 10 लिटर गेलंय, बरोबर आहे. आता मार्केटमध्ये भरपूर सारे एनपीके खत आहेत, जे रासायनिक मध्ये, बरोबर आहे की नाही? आणि आपलं जे बायो मधलं 0-50 आहे, जे तुम्ही सोडलं आतापर्यंत याला, तुम्ही इथून मागे सोडलं असेल ना, इथून मागे पाठीमागा वर्ष म्हणजे ते रासायनिक सगळं वापरलं असेल ना, त्यावेळेसची कंडिशन आज वेळची कंडिशन काय? साईजला चांगलं आहे, साईज आपली चांगली झालेली 500-600 ग्रॅम पर्यंत. आज बघितलं आपण हे बघा. आता सरासरी हे फळ बघा तुम्ही, ते पाठीमाग बघा, हे बघा, हे बघा, या इकडे या ना पुढे, हे बघा. हा, एक ॲव्हरेज साईज तुमची 350-400 प्लस आहे आजच्या मितीला. आणि ही साईज बघा सर, ही फुल शेंड्याची साईज, शेंड्या सगळं फळ आहे बघा दिसतंय, हे बघा. आणि सगळ्यात मेन बेल्डिंग साहेब, तुम्ही मगाशी आल्या बोलले की एवढ्या प्रतिकूल परिस्थिती सुद्धा आज पाऊस प्रमाण इकडे किती होतं? पाऊस बाग धरल्यापासून 12 मे पासून पाऊस आहे, म्हणजे एप्रिल मारल्यापासून पाऊस आहे. बर, एवढा म्हणजे 6 महिने कंटिन्यू. जेव्हापासून पानगळ केली तेव्हापासून पाऊस आहे, तरी पण मालावर कुठं डाग दिसत नाही. आणि सगळ्यात मेन साहेब, आता म्हणजे तुम्ही एक शेतकरी, बरोबर आहे की नाही? सगळ्यात मेन शेतकऱ्याचा खर्चाची बाजू जी असते, म्हणजे साहेब ऑर्गॅनिक वापरायला खर्च जास्त होतो, माल टिकत नाही किंवा मग बागांसाठी होत नाही, त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, ऑर्गॅनिक वापरलंच पाहिजे, काळाची गरज आहे ऑर्गॅनिक वापरणं. आणि खर्च इतका नाही होत, लिमिटेड होतो. आज साधारणतः सगळ्या बागेला आपला खर्च किती झाला असं आतापर्यंत 400 बागात? खर्च आतापर्यंत 1.5 लाखाच्या आसपास झालाय. सगळं म्हणजे शेणखत वगैरे सगळं धरून स्टार्ट पासून, बरोबर आहे की नाही? आणि त्यातल्या तरी तुम्हाला एसबीटी ही निम्म्यात भेटली.
ती जर पहिल्यापासून भेटली असते तर आज तरी तुमचा खर्च कमी झाला असता, लिमिटेड झाला असता. म्हणजे तुमचं 1,00,000 लाखापर्यंत खर्च असता आज, लाख रुपयापर्यंत आरामात. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, जे आपले शेतकरी मित्र आहे ज्यांना SBT वापरायची पण धाडस होत नाही, घाबरताय का वापरू का नको, रिझल्ट भेटतील का नाही, त्याबद्दल तुमचं मत काय? आणि वापरलंच पाहिजे, रिझल्ट आहेत चांगले, 100% रिझल्ट आहेत, काहीच अडचण नाही, वापरलंच पाहिजे, 100% वापरलं पाहिजे. स्वतः वापरले, थोडे याला वापरून बघा, रिपोर्ट घ्या आणि मग सगळ्या बाकीच्या क्षेत्राला वापरा. बरोबर आहे की नाही? कमीत कमी खर्चात होतोय. हा, पहिली गोष्ट म्हणजे झाडं टिकली पाहिजेत, माझं म्हणणं आहे. झाडं टिकली पाहिजे. मरीचं प्रमाण भरपूर आहे आज आपल्या याच्यात कुठं तुम्हाला वाटते का मर वगैरे काही? अजिबात मर कुठंच नाही. 400 झाडांमध्ये किती मर आहे आपली? नाही, एक सुद्धा. आपलं होतं ट्रेस मध्ये, पण आपण सॉइल बुस्टर वापरायला चालू केल्यापासून अजिबात नाही. झाडावर कंटिन्यू खाली आपली मुळी चालली. बरोबर आहे की नाही? आता मग शेतकरी भेटले होते मला, तुमचं हाडीवर दुकान आहे ना त्या नाजऱ्या फाट्यावरती, तिथे मला शेतकरी भेटले होते. तर ते म्हणे की साहेब, मी माझी बाग उपळ्यात आहे, आता ते आपण मगाशी गोण्या घ्यायला लागतं मला, ते म्हणे मी सॉइल बुस्टर सोडलं, 1 नंबर उपळे म्हणतात. नाही सोडले, त्यांना पण दिलं होतं आपण. ते म्हणे 1 नंबर उपट शेतकऱ्याचं म्हणते, शेतकरी म्हणते. म्हणजे त्याचं पण असं होतं, ट्रेस मध्ये होती झाड, सोडल्यानंतर ते म्हणे माझ्या बागा सेटिंग कमी आहे, पण मग सॉल्व सोडलं माझी मुली फास्ट चालली म्हणे, बाग साईडला उचलली म्हणे माझ्यावाली. म्हणजे वॉटर सोल्युबल मध्ये जर तुम्ही NPK वापरला असतं तर आता जे तेलकट आलतं मध्यंतरी सुरुवातीला SBT कडे यायच्या अगोदर, तर ते कंट्रोल झालं असतं का जर तुमच्या बॅगा वॉटर सोल्युबल चालू असतं तर? नाही, गेल्या वर्षी पण असंच झालं होतं, आणि एवढं तेलकट कंट्रोल मध्ये आलं नव्हतं. नंतर कलर आल्यावरतीच ते थांबलं होतं, पण वाढलं होतं. ह्या वर्षी तुम्ही बायो NPK वापरलाय. बायो NPK वापरल्यामुळे तुमचं म्हणजे कंट्रोल आहे, तेव्हापासून कंट्रोल आहे मी वापरायला चालू केल्यापासून. म्हणजे वाढलंच नाही, तिथं हाय जागेवर स्टॉप होऊन गेला. ओके ओके ओके. आणि सगळ्यात मेन साहेब, बायो NPK या रासायनिक ग्रेडपेक्षा कमी किमतीत आहे. कमी किमतीत. म्हणजे तुम्ही जर रासायनिक गुण जर घ्यायला गेले, खर्च लिमिटेड होतो. जे आप शेतकरी मित्र आहे, जर त्याला तुमचा नंबर पाहिजे म्हणजे भेटला, म्हणजे तुमचं मार्गदर्शन पाहिजे असेल, तुमचा एक मोबाईल नंबर सांगा, नाव सांगा. नंबर आहे, माझं नाव सचिन बडेंगे, मोबाईल नंबर 951896 4072. मी सांगोल तालुक्याचे पूर्ण SBTचं काम बघतो. अच्छा. आणि याच्यात सर तुम्ही आपली ऑफिसचं काम करताय SBTचं, बरोबर आहे की नाही? म्हणजे पूर्ण सोलापूरसाठी तुम्ही काम करता आज. तुमचा एक मोबाईल नंबर सांगा, जेणेकरून जे शेतकरी मित्र आहे तुम्हाला जे काही अडचणी असतील तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकतील. असं तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. माझं नाव आहे एजाज मुल्ला. माझा नंबर आहे 97 397 46 3. बरं. आणि समाधान सर, आज तुम्ही पूर्ण जिल्ह्यासाठी इथं काम बघताय, बरोबर आहे की नाही? एक तुमचं एक नाव, तुमचं शॉपचा ॲड्रेस, एक मोबाईल नंबर सांगा. माझं नाव समाधान सौदागर बेडगे. माझा मोबाईल नंबर 77 67 85 77 94. बरं. आणि सगळ्यात मेन आज इथं जे नाजर गाव आहे, बरोबर आहे की नाही, इथं आपलं शॉप आहे, असं तुम्ही स्वतः शॉपचे ओनर आहे आज, बरोबर आहे की नाही? तुमचं एक शॉपचं नाव आणि तुमचं शॉपचं ॲड्रेस सांगा, ज्याने कुठे करा तुमचं शॉपचं घेता येतं. माझे नाव आकाश तुकाराम बाबर. मोबाईल नंबर? आपले दुकान बलोडी पाटील आहे. मोबाईल नंबर 90 96 48 13 12. ओके, धन्यवाद सर.